आपलं त्या ठिकाणी होईल आणि दीपार्चनाने आपल्या उद्याच्या कार्यक्रमाची म्हणजे आपण दीपार्चनाने समाप्ती करणार आहोत. तर आज आता आपण सुरुवात भगवतीच्या एका पदाने करणार आहोत. जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, बंधातून सोडवितु भक्तिवर्धिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, बंधातून सोडवितु भक्तिवर्धिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, महिषासुरशुंभादिक मारिले सतु, श्रीकाली रक्तबीज रक्तभक्षिणी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, यवनांनी व्यापियले स्थान हिंदवी, हे आई अंत आता पाहसी किती, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, दारिद्र्ये ग्रासियले भारती जना, दुर्भाग्या नाशवितु सौख्यकारिणी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, अज्ञमूढ दुष्ट नीच पतितमीतरी, त्वद्बालक तव चिंतन करितसे मनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, हे माते मागतसे नम्र होऊनी, विश्वासा उद्धरितु पतित पावनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, बंधातून सोडवितु भक्तिवर्धिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी, जय जय जगदंब अंब मोक्षदायिनी. अंबा माता की जय. आचमन, प्राणायाम, संकल्प असं करून मग आपण सुरुवात करणार आहोत. मला वाटते तुम्ही कुंकू लावलेलं नाही आहे. मंगलम भगवान विष्णुर्मंगलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. आचमन करून घ्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धूक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णपरमात्मने नमः. प्राणायामः यो देवः सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलोकचकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 एतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे नर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. तिथिर्विष्णुशतावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चरितवर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभतिथौ सर्वांनी आपली स्वतःची, स्वतःच्या कुटुंबियांची, सर्वांची नावं घ्यायची. अस्माकं
श्री नरहर गुरु वैदिकाश्रम संस्थायाः शारीरिक मानसिक आर्थिक आदि रूपेण कार्यकर्तॄणां हितचिन्तकानांच क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य अभ्युदय पराक्रम आयुष्य आरोग्य आदि अभिवृद्ध्यर्थं श्री उमा महेश्वर देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम श्री कुलदेवता आपल्या आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं, इष्टदेवता आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम अद्य श्रीदेवी भागवत नवाह पारायण सायंकालीन बिल्वपत्रार्चनम अहम करिष्ये। आदौ निर्मितता सिद्धार्थम महागणपती स्मरणंच करिष्ये। गणपतीला नमस्कार करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। श्री उमामहेश्वराभ्यां नमः। सकलोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। आता आपण बिल्वार्चन करणार आहोत। पंचोपचार पूजा करून घेऊ, हो की नाही? पंचोपचार पूजा झाली की मग तुझं ते आधी हे घेऊ का आधी हे? हां, पहिल्यांदा हे घे आणि नंतर त्या ओम यत्पुरुषं व्यदधुः कथिता व्यक ओम ब्रा तस्माद्यज्ञात् सर्वभूतरुचः सामानि यज्ञरे छन्दांसि यज्ञरे तस्माद्यजुस्तस्मादजायता। ओम भूर्भुवस्वः स्थापित सर्वदेवताभ्यो नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। ओम तस्मादश्वा अजाजन्त ये केचो भजादतः गावो हजज्ञरे तस्माज्जाता अजावजाः। ओम भूर्भुवस्वः श्री स्थापित सर्वदेवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। ओम यत्पुरुषं व्यदधुः कथिता व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का ऊरूपादा उच्यते। ओम भूर्भुवस्वः स्थापित सर्वदेवताभ्यो नमः। धूपं समर्पयामि। ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहूराजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत। ओम भूर्भुवस्वः स्थापित सर्वदेवताभ्यो नमः। दीपं समर्पयामि। ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत। मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत। ओम भूर्भुवस्वः स्थापित सर्वदेवताभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि। आता आपण बिल्वपत्र समर्पित करायला सुरुवात करू। ज्यांनी 1008 आणले असतील त्यांचं खूपच चांगलं आहे। ज्यांनी 108 आणलेत त्यांचं पण चांगलं आहे। ज्यांनी 11 आणलेत त्यांचं पण चांगलं आहे। ज्यांनी 1 आणलेलं आहे त्यांचं सुद्धा चांगलेलं आहे। जे नुसतं बघतायत दर्शनम बिल्ववृक्षस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पापसंहारम एक बिल्वम शिवार्पणम। बघा, दर्शनम बिल्ववृक्षस्य बघणं, स्पर्शनम पापनाशनम अघोर पापसंहारम एक बिल्वम। बस, अधिकस्य अधिकम फलम या नात्याने ठीक आहे, आपण आणलेली त्याच्याबद्दल काही वादच नाही। पण भगवतीला आपण जर भक्तिभावनेने आपलं जे जे काही आपल्याला जे जे शक्य असेल ते ते आपण केलं असता त्याचं अवश्य अशा प्रकारचं चांगलं फल आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून
श्री भगवतीला, श्री उमामहेश्वरांना आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं भगवान आचार्यांनी केलेलं नमः शिवाय याचा जप 108 असलेलं असं सुंदर स्तोत्र त्या स्तोत्राने आपण समर्पित करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्रीमदात्मने गुणैकसिन्धवे नमः शिवाय. धामलेशधूतकोकबन्धवे नमः शिवाय. नामशेषितानमद्भवान्धवे नमः शिवाय. पामरेतरप्रधानबन्धवे नमः शिवाय. कालभीतविप्रबालपालते नमः शिवाय. शूलभिन्नदुष्टदक्षफालते नमः शिवाय. मूलकारणाय कालकालते नमः शिवाय. पालयाधुना दयालवालते नमः शिवाय. इष्टवस्तुमुख्यदानहेतवे नमः शिवाय. दुष्टदैत्यवंशधूमकेतवे नमः शिवाय. सृष्टिरक्षणाय धर्मसेतवे नमः शिवाय. अष्टमूर्तये वृषेन्द्रकेतवे नमः शिवाय. आपदद्रिभेदटङ्कहस्तते नमः शिवाय. पापहारि दिव्यसिन्धुमस्तते नमः शिवाय. पापदारिणे लसन्नमस्तते नमः शिवाय. शापदोषखण्डनप्रशस्तते नमः शिवाय. व्योमकेशदिव्यभव्यरूपते नमः शिवाय. हेममेदिनीधरेन्द्रचापते नमः शिवाय. नाममात्रदग्धसर्वपापते नमः शिवाय. कामनैकतानरुद्दुरापते नमः शिवाय. ब्रह्ममस्तकावलीनिबद्धते नमः शिवाय. जिह्मगेन्द्रकुण्डलप्रसिद्धते नमः शिवाय. ब्रह्मणे प्रणीतवेदपद्धते नमः शिवाय. जिह्वकालदेहदत्तपद्धते नमः शिवाय. कामनाशनाय शुद्धकर्मणे नमः शिवाय. सामगानजायमानशर्मणे नमः शिवाय. हेमकान्तिचाकचक्यवर्मणे नमः शिवाय. सामजासुराङ्गलब्धचर्मणे नमः शिवाय. जन्ममृत्युघोरदुःखहारिणे नमः शिवाय. चिन्मयैकरूपदेहधारिणे नमः शिवाय. मन्मनोरथावपूर्तिकारिणे नमः शिवाय. सन्मनोगताय कामवैरिणे नमः शिवाय. यक्षराजबन्धवे दयालवे नमः शिवाय. दक्षपाणिशोभिकाञ्चनालवे नमः शिवाय. पक्षिराजवाहरुच्छयालवे नमः शिवाय. अक्षिफालवेदपूततालवे नमः शिवाय. दक्षहस्तनिष्ठजातवेदसे नमः शिवाय. अक्षरात्मने नमद्बिडौजसे नमः शिवाय. दीक्षितप्रकाशितात्मतेजसे नमः शिवाय. उक्षराजवाहते सताङ्गते नमः शिवाय. राजताचलेन्द्रसानुवासिने नमः शिवाय.
राममान नित्यमन्दहासिने नमः शिवाय राजकोरकावतंसभासिने नमः शिवाय राजराजमित्रताप्रकाशिने नमः शिवाय दीपमानवालिकामधेनवे नमः शिवाय सूनबाणदाहकृत्कृशानवे नमः शिवाय स्वानुरागभक्तरत्नसानवे नमः शिवाय दानवान्धकारचण्डभानवे नमः शिवाय सर्वमङ्गलाकुचाग्रशायिने नमः शिवाय सर्वदेवतागणातिशायिने नमः शिवाय पूर्वदेवनाशसंविधायिने नमः शिवाय सर्वमन्मनोजभङ्गदायिने नमः शिवाय स्तोकभक्तितोऽपि भक्तपोषिणे नमः शिवाय माकरन्दसारवर्षिभाषिणे नमः शिवाय एकबिल्वदानतोऽपि तोषिणे नमः शिवाय नैकजन्मपापजालशोषिणे नमः शिवाय सर्वजीवरक्षणैकशीलिने नमः शिवाय पार्वतीप्रियाय भक्तपालिने नमः शिवाय दुर्विदग्धदैत्यसैन्यदारिणे नमः शिवाय शर्वरीशधारिणे कपालिने नमः शिवाय पाहि मामुमामनोज्ञदेहते नमः शिवाय देहि मे वरं सिताद्रिगेहते नमः शिवाय मोहितर्षिकामिनी समूहते नमः शिवाय स्वेहितप्रसन्नकामदोहते नमः शिवाय मङ्गलप्रदाय गोतुरङ्गते नमः शिवाय गङ्गया तरङ्गितोत्तमाङ्गते नमः शिवाय सङ्गरप्रवृत्तवैरिभङ्गते नमः शिवाय अङ्गजारये करे कुरङ्गते नमः शिवाय ईहितक्षणप्रदानहेतवे नमः शिवाय आहिताग्निपालकोक्षकेतवे नमः शिवाय देहकान्तिधूतरौप्यधातवे नमः शिवाय गेहदुःखपुञ्जधूमकेतवे नमः शिवाय त्रक्षदीनसत्कृपाकटाक्षते नमः शिवाय दक्षसप्तपन्तुनाशदक्षते नमः शिवाय ऋक्षराजभानुपावकाक्षते नमः शिवाय रक्ष मां प्रपन्नमात्ररक्षते नमः शिवाय न्यङ्कुपाणये शिवङ्करायते नमः शिवाय सङ्कटाब्धितीर्णकिङ्करायते नमः शिवाय कङ्कभीषिताभयङ्करायते नमः शिवाय पङ्कजाननाय शङ्करायते नमः शिवाय कर्मपाशनाशनीलकण्ठते नमः शिवाय शर्मदाय वर्यभस्मकण्ठते नमः शिवाय निर्ममर्षिसेवितोपकण्ठते नमः शिवाय कुर्महेन तीर्णमद्विकुण्ठते नमः शिवाय विष्टपाधिपाय नम्रविष्णवे नमः शिवाय शिष्टविप्रहृद्गुहाचरिष्णवे नमः शिवाय
इष्टवस्तु नित्यतुष्टजिष्णवे नमः शिवाय कष्टनाशनाय लोकजिष्णवे नमः शिवाय अप्रमेय दिव्यसुप्रभावते नमः शिवाय सत्प्रपन्नरक्षणस्वभावते नमः शिवाय स्वप्रकाशनिस्तुलानुभावते नमः शिवाय विप्रडिम्भदर्शितार्द्रभावते नमः शिवाय सेवकाय मे मृडप्रसीदते नमः शिवाय भावलभ्यतावकप्रसादते नमः शिवाय पावकाक्षदेव पूज्यपादते नमः शिवाय तावकाङ्घ्रिभक्तदत्तमोदते नमः शिवाय भुक्तिमुक्तिदिव्यभोगदायिने नमः शिवाय शक्तिकल्पितप्रपञ्चभागिने नमः शिवाय भक्तसङ्कटापहारयोगिने नमः शिवाय युक्तसन्मनः सरोजयोगिने नमः शिवाय अन्तकान्तकाय पापहारिणे नमः शिवाय शन्तमाय दन्तिचर्मधारिणे नमः शिवाय सन्तताश्रितव्यथाविदारिणे नमः शिवाय जन्तुजातनित्यसौख्यकारिणे नमः शिवाय शूलिने नमो नमः कपालिने नमः शिवाय पालिने विरिञ्चिमुण्डमालिने नमः शिवाय लीलिने विशेषरुण्डमालिने नमः शिवाय शीलिने नमः प्रपुण्यशालिने नमः शिवाय शिवपञ्चाक्षरमुद्रा चतुष्पदोल्लासपद्यमणिघटितां नक्षत्रमालिकामिह दधदुपकण्ठं नरो भवेत् सोमः श्री नमः पार्वतीपते हर हर महादेव। अतः नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां नगेन्द्रकन्यावृषकेतनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्यां नारायणेनार्चितपादुकाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमः शिवाभ्यां वृषवाहनाभ्यां विरिञ्चि विष्णुविन्द्रसुपूजिताभ्यां विभूतिपाटीरविलेपनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां जगत्पतिभ्यां जयविग्रहाभ्यां जम्भारिमुख्यैरभिवन्दिताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमः शिवाभ्यां परमौषधाभ्यां पञ्चाक्षरी पञ्जररञ्जिताभ्यां प्रपञ्चसृष्टिस्थितिसंहृतिभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां
नमः शिवाभ्यामतिसुन्दराभ्याम् अत्यन्तमासक्तहृदम्बुजाभ्याम् अशेषलोकैकहितङ्कराभ्याम् नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यां कलिनाशनाभ्यां कंकालकल्याणवपुर्धराभ्याम् कैलासशैलस्थितदेवताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यामशुभापहाभ्याम् अशेषलोकैकविशेषिताभ्याम् अकुण्ठिताभ्यां स्मृतिसंभृताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यां रथवाहनाभ्यां रविन्दुवैश्वानरलोचनाभ्यां राकाशशाङ्काभमुखाम्बुजाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यां जटिलन्धराभ्यां जरामृतिभ्यां च विवर्जिताभ्यां जनार्दनाब्जोद्भवपूजिताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां बिल्वच्छदामल्लिकदामवृद्भ्यां शोभावती शान्तवतीश्वराभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां जगत्त्रयीरक्षणबद्धहृद्भ्यां समस्तदेवासुरपूजिताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां स्तोत्रं त्रिसन्ध्यं शिवपार्वतीयं भक्त्या पठेद्वादशकन्नरो यः स सर्वसौभाग्यफलानि भुङ्क्ते शतायुरन्ते शिवलोकमेति नमः पार्वतीपते हर हर महादेव सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता की जय। उमा महेश्वर पूजनाचं फार मोठं महात्म्य शिवपुराणात सांगितलेलं आहे। पार्थिवलिंग आपण जे करतो त्या पार्थिवलिंगाचं सुद्धा महात्म्य शास्त्रकारांनी फार सांगितलेलं आहे। आणि भगवतीची दया अशी असती बघा की एखादं अवघड कठीण असणारं सुद्धा कार्य कशा पद्धतीने करून घ्यायचं। मला एकदा आठवतंय माझं शिवपुराण होतं आणि असं मोठं आयोजन होतं आणि त्या लोकांनी 1.25 लाख पार्थिव शिवलिंग अर्चनाचा संकल्प केलेला होता। 5 दिवसाचं शिवपुराण होतं आणि घटना अशा प्रकारची घडली की पहिल्या दिवशी
भयंकर पाऊस पडला. भयंकर म्हणजे तुफान पाऊस. पार्थिव शिवलिंगाला मृत्तिका असावी लागते. माती सुद्धा मिळणं थोडं अवघड होऊन गेलं. त्यातल्या त्यात नेमका श्रावण महिना. सगळ्यांच्याकडे श्रावण महिन्याचं काय काय असतं आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि पहिल्या दिवशी फक्त 5000 शिवलिंग झाली. आयोजक जे होते त्यांना थोडं वाईट वाटलं. 5 दिवसात 1.25 लाख करायचेत म्हणजे किमान दररोज 25 तरी झाली पाहिजेत, तर 1.25 लाखाचा पल्ला गाठता येणार. काय करावं काय करावं. मी सांगितलं काही काळजी करू नका, आपण संकल्प सत्संकल्प सोडलेला आहे, भगवती पूर्ण करेल. दुसऱ्या दिवशी 10,000 झाले. तिसऱ्या दिवशी 15,000 झाले. चौथ्या दिवशी 20,000 झाले. पल्ला खूप गाठायचा राहिलेला होता. काय करावं काय करावं काय करावं. म्हटलं काही काळजी करू नका, संकल्प होईलच पूर्ण. झाला नाही तर आपण घरी करूत म्हणलं, त्यात काय फरक पडणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटच्या दिवशी 1,40,000 शिवलिंग झाली एका दिवसात. म्हणून आपण संकल्प करत राहायचा, सत्संकल्प करत राहायचा, चांगला संकल्प करत राहायचा. पुरवण्याची सिद्धता ही त्याची आहे. पुरवलं तरी सुद्धा आपल्यावरचा तो अनुग्रहच आहे असं समजायचं. आणि यदा कदाचित अपूर्ण तर होऊच शकत नाही, त्यात सुद्धा श्री भगवतीची काहीतरी योजना आहे असं समजायचं. आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी हे कार्य करायचं. आता मला सांगा, हे आयोजन सुरुवात करत असताना असं वाटलं होतं का आपल्याला की अशा प्रकारची उपासना आपल्याकडून होईल म्हणून? तुम्हाला खोटं वाटेल, मी हे सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल, पण देवी भागवतात अशा प्रकारचं आयोजन माझ्या पहिल्यांदाच होतं. आजपर्यंत मी अनेकदा देवी भागवत पूर्ण देशात मी फिरवलं. मला त्याच्याबद्दल काही नाही, याच्यापेक्षा खूप गर्दी पण बघितलेली, मग त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. अगदी संगीतमय देवी भागवत अगदी एकापेक्षा एक चांगलं, तो विषयच नाही काही. अगदी लाईव्ह टेलिकास्ट मग सगळ्या भानगडी झालेल्या आहे. पण 5 दिवस आम्ही अशा प्रकारची उपासना आम्ही पण घेतलेली नव्हती, हे सांगतोय मी. इथं आलो आणि अचानक काय भगवतीची प्रेरणा झाली. हिला मी सहज म्हणलं की आपण अशा पद्धतीने केलं तर कसं होईल. त्याची पूर्ण जबाबदारी म्हणलं तुला घ्यावी लागेल, मला घेता येणार नाही. तिने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, ते पूर्ण जबाबदारी घेते. आणि बरं ठीक आहे, आपण म्हणलं ठीक आहे, पण जर समोरचे जर उत्सुक असले, समोरच्यांनी उत्साह दाखवला, समोरचे असले तर त्याचा उपयोग आहे. नाही तर काय मी आपलं इथं म्हणेन काहीतरी, ती काहीतरी म्हणत बसेल, त्याच्यात काही मजा नाही, त्याच्यात काही आनंद नाही. सगळ्यांनी करून खाण्यामध्ये, सगळ्यांनी करण्यामध्ये. म्हणून आपण गोपाळकाला करतो बघा, याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये का आनंद येतो. त्यामध्ये काय फार मोठे पक्वान्न असतात, अशातला काही भाग नाही, पण तो आनंद काय येतो, आपण सगळे मिळून करतो. इथं असा भेद करत नाही आपण कुठल्याही प्रकारचा. त्याच प्रकारचं आयोजन आणि त्याच प्रकारची उपासना श्री भगवतीने आपल्याकडून करून घेतली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या साक्षात सौंदर्य लहरीचं आपण पठन करणार. मला असं कळालं, हिने सांगितलं की इथल्या एक माऊली आहेत आणि 50 श्लोक त्यांना पाठ आहेत. आमच्या वहिनी आहेत या, 50 श्लोक सौंदर्य लहरीचे, पूर्ण सौंदर्य लहरीचं ते सुंदर अशा प्रकारचं अनुष्ठान करतात दरवेळी ह्याच्यामध्ये जाऊन. म्हणजे अक्षरशः सौंदर्य लहरी ही काय आहे, कशा पद्धतीची आहे, हे मी तुम्हाला उद्या सांगेन, आज नाही सांगणार. कारण आजच सगळं सांगितलं तर आज सगळे ऐकून हो तिकडं. हां, पण तसे इंदोरचे लोक हुशार आहेत, नाही असं नाही. अनुष्ठानाला तरी का होईना, उपासनेला तरी का होईना येतात, नाही असं नाही. आणि उद्या मी निश्चितच सांगेन.
पण अगदी मी खरं सांगतो, त्यातल्या त्यात आजचं जे आपलं स्तोत्र होतं ना, दोन्ही स्तोत्र होती ना, हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी स्तोत्र. नमः शिवाय. भगवंताला दुसरं काय आवडतं? शिवपुराणात ह्या मंत्राचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या अनेक कथा शिवपुराणामध्ये आलेल्या. काही जास्त करण्याची गरज. त्या व्याधाची कथा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय केलं त्याने? काहीच केलं. चुकून त्याच्या हातून घड. पण तरी सुद्धा भगवान शिवशंकरांनी त्याचा अत्यंत पातकी असून सुद्धा अंगीकार केला. मला सांगा, तेवढे तर पातकी आपण नाही. आपण जर प्रामाणिकपणे जर हे कार्य केलं तर निश्चितच भगवती एक दिवस आपल्याला उचलेल आणि आपल्या हृदयाशी लागेल. आणि म्हणून आजची सेवा श्री भगवतीच्या चरणी आपण समर्पित करूत आणि आरती करूत. मी एक दोन शब्द बोलू. हो, आपल्याला आता काय म्हणायचं? जय 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 हे तुळजा ते म्हणायचं आणि मग आरती घ्यायची. बरोबर. एक मिनिट. काय उद्या भगवतीची मूर्ती आणा, भगवतीलाच नाणक अर्चन. त्या नाण्यांनी अर्चन करायचंय. सोन्याची आणता का सांगा? आपल्याला जी जमतील ती आणायची. इतकीच पाहिजे तितकीच पाहिजेत अशातलाही भाग नाही. कुठली आणा असं काही नाही. आपल्याकडे जे असेल ते आणायची. महालक्ष्मी आणली तर खूप छान आहे. महालक्ष्मी आणली तर खूपच छान आहे. जे आपल्याला जे जसं शक्य असेल, ज्या पद्धतीने असेल, 1 रुपयाचं, 5 रुपयाचं, 2 रुपयाचं, 10 रुपयाचं. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आपल्याला 1, 11, 108, 1008 जसं शक्य असेल. तुम्हाला म्हणजे सहज सांगतो. काय काय हां दिवे घरून आणायचे असं काही नाही. 1-2 आणा. प्रत्येकाने 2-2 जरी आणले तरी सुद्धा खूप होतील. 5-5 आणले तर खूप छान. फक्त व्यवस्थित लावा. इथं आपण लावून ठेवूत वाटल्यास असं करू. हां, असे मागे थोडं सरकून इथं असं लावून ठेवूत आपण. वाटल्यास मेणबत्त्या घेऊन येऊत आपण छानपैकी. तुपाचे, तेलाचे काही हरकत नाही त्याच्यामध्ये. कुठले आणले तरी चालतील. किंवा ते वेगळे मिळतात बघा, ते नुसते ह्याचे. हां, बोला काय? बॅटरीवाले. म्हणजे तुमच्या या नगरीत मी एक विद्यार्थिनी या नरहर वैदिक आश्रमात आले आणि पहिल्यांदा हे सगळे 5 दिवसाची स्तोत्रही पहिल्यांदा म्हणली आणि ती अर्चनाही मी पहिल्यांदाच केलेलं आहे. म्हणजे इथल्या कालभैरवानी आणि या देवीनी मला ही शक्ती दिली आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्या पाठीशी जो हे होता त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. चला लावून घ्या. जय जय हे तुळजा आई, मज दे हे जन्मो जन्मी, अद्वैती निष्ठा चित्ती, कारी ही द्वैत प्रीती, त्वद्भक्ती रुचि तव भजनी, मज दे हे जन्मो जन्मी. बाल्यी आवड ज्ञानाची, तारुण्यी रुचि कर्माची, वृद्धत्वी मन वैराग्ये, मज दे हे जन्मो जन्मी. मरणी प्रयास राहित्य, दैन्यरहित हे जीवित्व, सत्संग जन्म सद्वंशी, मज दे हे जन्मो जन्मी. कावेरीचे स्नान घडो, दर्शन सिंधूचे होवो, वसती गोदेच्या काठी, मज दे हे जन्मो जन्मी. हिंदुत्वासाठी जनन,
हिंदुत्वासाठी मरण, जीवन हिंदुत्वासाठी मज देहे जन्मोजन्मी, सद्धर्माची वाढ असो, दुष्पंथांचा नाश घडो, वैदिक नृप साम्राज्य जगी, मज देहे जन्मोजन्मी, श्रीरामा सम आचारा, वाणीने श्रीकृष्ण कथा, देवी चिंतन सतत मनी, मज देहे जन्मोजन्मी, संग घडो तव भक्तांचा, वंदन हे तव भक्तांना, पूजा ही तव भक्तांची, मज देहे जन्मोजन्मी, त्वत्पूजन मम देहाने, तुझे स्मरण ही चित्ताने, तव दर्शनी माझी बुद्धी, मज देहे जन्मोजन्मी, आवड वेदनी शास्त्रांची, सेवा अखंड लोकांची, निष्ठा राहो तव नामी, मज देहे जन्मोजन्मी, गंगे मध्ये देह पडो, सार्थक जीवाचे होवो, पापी मी आपुला म्हणी, मज देहे जन्मोजन्मी, याची हे विश्वास तुला, त्वत्प्रेमा वाढत जावा, मोक्षेच्छाही नुरोमनी, मज देहे जन्मोजन्मी, जय जय हे तुळजा आई, मज देहे जन्मोजन्मी, मज देहे जन्मोजन्मी, मज देहे जन्मोजन्मी, सदानंदीचा उदयोस्तु, उदयोस्तु, उदयोस्तु। बोल भवानी की जय, अंबा माता की जय। अस्तु श्री ही एक मिनिट आरती काढते, काढली। सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती, जय देव जय देव, रत्न खचित फरात गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती, जय देव जय देव, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड श्री नयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती, जय देव जय देव, अंबे चित्सुख कल्पलते, जय जय करुणामृत सरिते, अंबे चित्सुख कल्पलते, जय जय करुणामृत सरिते, अविद्यातमहोता हरण, जाहला ज्ञानोदय पूर्ण, अरुणोदयी रक्तवर्ण, मुखावर पडते रवी किरण, अंबे तुझे नमुनी चरण, भास्कर करीतो पुढे भ्रमण, सिंहाद्रिवासी सिद्ध पुरुष, सिंहाद्रिवासी सिद्ध पुरुष,
म्हणती आम्हास घडो हा वास नको कैलास प्रणिता प्रदक्षिणी वाहते दुजे वैकुंठ मही वरते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृत सरिते लोपती चंद्र सूर्य कोटी तुझ्या सुवर्ण रत्न मुकुटी सभोवती मोत्यांची दाटी लाजती शुक्र गुरु पोटी अनुपम सुंदर हनुवटी कुंकुम कस्तुरी मळवटी अंगी उटी केशराची अंगी उटी केशराची कमळदळ नयन सदा शुभवदन सुपंक्ती रदन अवलोकिती भक्त नरते दुर्लभ दर्शन सुरपतिते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृत सरिते शोभती अलंकार गळा त्यावर पुष्पांच्या माळा शतपट चपळेहून आगळा कासे पीतांबर पिवळा जो नर पाहिल पद कमळा तो नर साधू जगी विरळा हरिहर ब्रह्मदेव हृदयी हरिहर ब्रह्मदेव हृदयी धरिती तव ध्यान त्यजुनी अभिमान उडाले भान न कळे अंत नारदाते भ्रांती पडे सरस्वतीते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृत सरिते सुवर्ण पात्री लक्षवाती लाविल्या उजळुनिया ज्योती प्रार्थुनी रेणुकेची मूर्ती भावे ओवाळीन आरती रूपेने भवनिधी जगतरती विघ्ने दुर्धर दूर सरती विष्णुदास शरण विनवी विष्णुदास शरण विनवी जाहलो कष्टी कृपेची वृष्टी करुनिया दृष्टी धावे पावे विश्व करते जय जय रेणुके सुख भरते अंबे चित्सुख कुल्पलते जय जय करुणामृत सरिते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृत सरिते अंबे चित्सुख कल्पलते जय जय करुणामृत सरिते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवाने सहितं नमामि मन्दारमालां कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ओम यज्ञेन यज्ञम यजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः
ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकरायति श्लोको मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे आविक्षितस्य कामपुरेर्विश्वे देवाः सभासदिति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्।